Cancer Healer Center, a new beginning. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण तर कोरटकरनंच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातनं समोर. कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून 7 तास चौकशी. सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबतचा संवाद आणि सावंतांच्या आवाजाचे नमुने तपासणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल. नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या 4 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरण तर आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज महत्त्वाचा निकाल. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळते का याकडे आता लक्ष. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगूनच वक्तव्य करा. अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याला निवडून दिलं, धसांनी केलं होतं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज. मसाजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची यामुळे चर्चा. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेच्या वेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार सुद्धा झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील ॲडव्होकेट सुमित पोटेंचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर गाडेला 70 तासांनंतर गुन्हाड गावातनं केली होती अटक. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती, तर विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक. मातोश्रीवर सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार. ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार, तर कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान खात्याचा अंदाज. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक. देशातील 7 कोटी पगारदारांचा पीएफ व्याजदर जैसे थे. 2024 ते 25 साठी पीएफवर 8.25% व्याजदर कायम. आरटीई प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदत, तर आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. प्रवेशासाठी यंदा 1,09,087 जागा. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. आमच्यामुळे तुम्ही सुरक्षित, आज तुमचा देश धोक्यात, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं. रशिया भारत तेल खरेदीवरून अमेरिकेचं अल्टिमेटम. रशियाकडून येणारे टँकर थांबवून अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा ट्रम्प सरकारचा प्रस्ताव. अमेरिकेच्या इशाऱ्यावर रशियाकडून टीका करत निषेध. Cancer Healer Center, a new beginning.